नमस्कार. आज आपण 50शीतील व्यक्तींना सुद्धा करता येईल असे सोपे व्यायाम प्रकार बघणार आहोत. तुमचं वय वाढत जातं, पण जर तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त राहिला, तर तुम्ही तुमचं तारुण्य टिकवून ठेवू शकता. आणि हे टिकवून ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे व्यायाम. कारण वय जसं वाढत जातं, तसं तुमच्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी, मोबिलिटी कमी होत जाते. आणि ती जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल, तर व्यायाम करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही व्यायामाला सुरुवात केली नसेल, तर आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा. 5 मिनिटे का होईना रोज चालायला जात जावा आणि त्याच सोबत आज आपण जे सूक्ष्म सोपे व्यायाम बघणार आहोत, ते रोज करायला लागा. जेणेकरून तुमच्या छोट्या-मोठ्या ज्या तक्रारी सुरू झालेल्या असतील शरीराच्या, त्या कमी होतील. भविष्यात त्या तक्रारी येणार नाहीत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सुखासनमध्ये बसून घ्यायचंय. खाली बसू शकत नसाल, तर तुम्ही बेडवर बसून सुद्धा हे व्यायाम प्रकार करू शकता. खाली पाय सोडायचे बेडवर बसून. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे ज्ञान मुद्रेत. सगळ्यात पहिल्यांदा मानेचे व्यायाम प्रकार करूया. श्वास घेत मान वर. शक्य तितकं वर बघायचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली. छातीला हनुवटी टेकवायचा प्रयत्न करायचे. अजून 2 वेळा. श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. लास्ट टाइम. श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. अगदी सरळ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजव्या साईडला मान बेंड करायची आहे. जितकं शक्य उजव्या साईडला झुकवा मान. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डाव्या साईडला. सरळ उजव्या, डाव्या. लास्ट टाइम उजव्या, डाव्या. अगदी सरळ श्वास घ्यायचा. श्वास सोडत उजव्या साईडला मान ट्विस्ट करायचे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डाव्या साईडला ट्विस्ट. उजव्या साईडला जितकं शक्य उजव्या साईडला बघा. खांदे अगदी समोर असतील डाव्या साईडला. लास्ट टाइम उजव्या, डाव्या. अगदी सरळ. त्यानंतर आपण खांद्यांसाठी व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून द्यायचे. खांदे आपले पुढच्या साईडने उचलायचे, मागच्या साईडने परत खाली. जेवढा शक्य तेवढा छान सर्क्युलर मोशन मध्ये खांदा फिरू दे. सेम अँटी क्लॉकवाईज उलट, मागून वर, पुढून खाली. रिलॅक्स. दोन्ही हात स्ट्रेट वर घ्यायचे जेवढे शक्य तेवढे. वर हाताची नमस्कार मुद्रा करायचा प्रयत्न करा. श्वास सोडत हात खाली. अजून 2 वेळा. श्वास घेत हात वर. पूर्ण शरीरवर छान स्ट्रेच करा. श्वास सोडत खाली. लास्ट टाइम. श्वास घेत हात वर. स्ट्रेच. श्वास सोडत खाली. दोन्ही हात समोर आणायचे. हातांच्या बोटांचा व्यायाम करूया. बोटं अर्धवट बंद करायचे, ओपन करायचे. बोटांच्या जॉईंटसाठी आपण काम करतोय. अर्धवट बंद, ओपन, बंद, ओपन, बंद, ओपन. आता मूठ बंद करायची आणि मनगट आतल्या साईडने आपल्याला फिरवायचंय. 1, 2, 3, 4, 5. बाहेरच्या साईडने 1, 2, 3, 4, 5. डावा हात अगदी सरळ करतेय मी आणि उजव्या हाताने डाव्या हाताची बोटं आपल्या दिशेने वळवायची आहेत. बोटे खाली, परत आपल्या दिशेने वळवा छान. दुसरा हात. बोटे खाली. रिलॅक्स. यानंतर कमरेसाठी व्यायाम करूया. उजवा हात खाली मॅटवर ठेवायचा, डावा हात वर. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत जितकं शक्य उजव्या साईडला बेंड व्हा. लक्षात ठेवा डावा पाय उचलू द्यायचा नाहीये. बेंड जरी असला तरी जेवढं शक्य तेवढंच बेंड व्हायचंय. आपल्या शरीराची क्षमता ओळखून व्यायाम करा. श्वास घेत सरळ. डावा हात खाली, उजवा हात वर. श्वास सोडत जितकं शक्य आहे बेंड. छान कमरेवर स्ट्रेच फील होऊ द्या. अजून 2 वेळा. उजवा हात खाली, डावा हात वर. स्ट्रेच, बेंड. डावा हात खाली, उजवा हात वर. स्ट्रेच, बेंड. लास्ट टाइम. उजव्या साईडला बेंड.
डाव्या साईडला बेंड. श्वास घेत सरळ, रिलॅक्स. यानंतर आपल्याला बॉडी ट्विस्ट करायची आहे छान. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, डावा हात मागे आणि जितकं शक्य आहे तितकं डाव्या दिशेने मागे ट्विस्ट व्हा. पोटाकडून छान पिळा पडू दे मागच्या दिशेने. कमरेसाठी खूप सुंदर व्यायाम आहे हा. पचनशक्ती वाढण्यासाठी छान व्यायाम आहे. दुसऱ्या साईडला ट्विस्ट. एक. डाव्या साईडला ट्विस्ट. उजव्या साईडला ट्विस्ट. 2. डाव्या साईडला ट्विस्ट. उजव्या साईडला ट्विस्ट. लास्ट टाइम. डाव्या साईडला ट्विस्ट. उजव्या साईडला ट्विस्ट. श्वास घेत सरळ आणि रिलॅक्स. यानंतर दोन्ही हात मागे करायचे. शक्य असेल तर दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करा. नसेल तर सरळ एका हाताने दुसऱ्या हाताच्या मनगटाला पकडायचंय. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत जितकं शक्य आहे तितकं पुढे आपल्याला बेंड व्हायचंय. हाताला मागून थोडंसं वर आणायचं ट्राय करा. होल्ड करायचंय 3 श्वासांसाठी. 1, 2, 3. श्वास घेत सरळ. दोन्ही हात हिपच्या मागे ठेवायचे आणि एकदा छाती पुढे करायची, मान वर, थोडंसं बॅक बेंडिंग. 3 श्वास. 1, 2, 3. रिलॅक्स. दोन्ही पाय स्ट्रेट समोर सोडून घ्या. उजवा गुडघा बेंड करायचा आहे आणि दोन्ही हातांनी मांडीला आधार द्यायचा आहे. पाय वर उचलायचा आणि पाय आपल्याला जितका शक्य तितका सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे. परत खाली 5 वेळा करूया. उजवा पाय जितका शक्य आहे स्ट्रेट करा. खाली 2, 3. पाठीचा कणा अगदी सरळ. 4, 5. रिलॅक्स. सेम डाव्या पायाने करायचं आहे. डावा पाय गुडघ्यातून बेंड करा. हाताने आधार द्या मांडीला. पाय वर उचलायचंय. जितका शक्य स्ट्रेट. खाली स्ट्रेट. 2, 3, 4. लास्ट टाइम. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून द्यायचे. दोन्ही पायाचे पंजे आपल्या दिशेने छान स्ट्रेच करा. पायाच्या पूर्ण मागच्या भागावर ताण जाणवू द्या. समोर. परत आपल्या दिशेने. समोर. आता दोन्ही पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करायचे. आतल्या दिशेने. बाहेरच्या. आतल्या. रिलॅक्स. दोन्ही पायाचे पंजे आपल्याला फिरवायचे गोलाकाररित्या. अगदी छान. जेवढा शक्य तेवढा छान सर्कल मारा. दोन्ही पायाच्या पंजांना एकत्रितपणे जमत नसेल एका वेळी एक पायाचा पंजा फिरवा. अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने. रिलॅक्स. आता दोन्ही पायाची बोटं खाली न्यायचेत. अगदी खाली. वर. खाली. वर. खाली. वर. अजून 2 वेळा. खाली. वर. लास्ट टाइम. खाली. वर. अगदी रिलॅक्स. नेक्स्ट. दोन्ही पाय जवळ आणायचे. दोन्ही पायाचे पंजे एकमेकांना जुळवून घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करून पायांवर ठेवा. थोडंसं फ्लॅपिंग करूया बद्ध कोणासनमध्ये 10 वेळा. पाठीचा कणा एकदम सरळ असू द्या. नजर समोर. कंटिन्यू. रिलॅक्स. मांडी घालून बसायचं रेग्युलर. दोन्ही हात ज्ञानमुद्रेत ठेवायचे. डोळे बंद करायचे आणि थोडा वेळ दीर्घ श्वसनाचा व्यायाम. जेवढा शक्य आहे मोठा श्वास घ्यायचा आहे आणि तो अगदी हळुवारपणे बाहेर सोडायचा प्रयत्न करा. एक 5 ते 10 वेळा दीर्घ श्वसन. चेहऱ्यावर स्माइल असू दे.
जो काही आपण व्यायाम करतोय, तो तुम्ही स्वतःसाठी करताय, त्यामुळे अगदी मनापासून करा. रिलॅक्स. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे. हळूवारपणे ते डोळ्यांवर ठेवा आणि मग अलगदपणे खाली आणा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आई-वडिलांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.